धोंडीबाला 4 मुलगे होते. ते 4ही मुलगे या ना त्या कारणाने नेहमी एकमेकांबरोबर भांडत असत. हे पाहून धोंडीबाला फार वाईट वाटे. त्यांनी आपल्या मुलांची भांडणाची खोड घालवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो त्यांना म्हणायचा, अरे असे भांडू नका, एकमेकांशी प्रेमाने वागा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. पण उपड्या घड्यावर पाणी. भावांची भांडणं चालूच राहिली. अशीच काही वर्ष गेली. धोंडीबा आता म्हातारा होऊन बिछाण्याला खेळला होता. तो फक्त काही दिवसांचाच सोबती होता. एके दिवशी धोंडीबानी आपल्या 4ही मुलांना आपल्या बिछाण्याजवळ बोलावलं. त्यांनी त्या प्रत्येकाला एक एक काठी आणायला सांगितली. प्रत्येक मुलगा एक एक काठी घेऊन आला. धोंडीबानी मोठ्या मुलाला सांगितलं, आता या सगळ्या काठ्या एकत्र ठेव आणि त्यांची मोळी बांध. मुलांनी तसं केल्यावर धोंडीबानी त्याला म्हटलं, आता ही मोळी मोडून तिचे 2 तुकडे कर. मुलांनी मोळी मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काही ती मोडता येईना. धोंडीबानी इतर मुलांना सुद्धा तसं करायला सांगितलं, पण कुणालाच ती मोळी मोडता काही आली नाही. ती मोळी खूपच टणक होती. धोंडीबा हसला आणि म्हणाला, आता मोळी सोडून आपापली काठी आपापल्या हातात घ्या. मुलांनी मोळी सोडून आपापली काठी आपल्या हातात घेतली. मग धोंडीबा म्हणाला, आता आपली काठी मोडतीये का ते बघा. प्रत्येक मुलांनी आपली काठी गुडघ्यावर धरली आणि क्षणार्धात ती मोडून दाखवली. धोंडीबा म्हणाला, मी आता काही दिवसांचा सोबतीये. माझं शेवटचं म्हणणं ऐका. जेव्हा 4ही काठ्या एकत्र होत्या तेव्हा तुम्हाला त्या मोडता आल्या नाहीत, पण ज्यावेळी तुम्ही मोळी सोडून प्रत्येक काठी वेगळी केलीत ना, तेव्हा काठी मोडली. बाळांनो, एकीचं बळ आता तरी लक्षात घ्या. न भांडता एकोप्याने राहिलात ना, तरच तुमच्या सगळ्यांचं रक्षण होईल. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.